सर्वांना कसे आहात सर्वजण मजेतच असतात. काय झालं सांगू का? आता आहे ना एक दुबईचा जो माणूस आहे तिथे दुबईमध्ये कामाला आहे त्याचा एक व्हिडिओ आलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये त्याने असं सांगितलेलं आहे की मी आज खिचडी केलेली आहे. बघा मला अशी खिचडी केलेली बघा मी आज आज उपास आहे तर खिचडी केली. तर सांगायचं म्हणजे मी खात असते थोडंफार नाही का. आता 12 वाजत आले म्हटलं थोडंसं खाऊन घ्यावं. सांगायचं म्हणजे 1,00,000 रुपये तिकीट झालेलं आहे दुबईवरून मुंबईला येण्यासाठी. 1,00,000 रुपये कसं भरणार? 1,00,000 रुपये तिकीट लोक. एका घरामध्ये 3-3 4-4 लोक असले तर कसं येणार ते? हा सांगा. काय माणसाचं अवघड झालेलं आहे बाबा खरंच. दुबईमध्ये राहणं येणं आणि ज्यांना यायचंय ना त्यांना 1,00,000 रुपये. कालच एक जण काल एका ह्याच्यातले 4 लोक आले. त्यांनी सांगितलं की आम्हाला चौघांना 3,20,000 रुपये लागले. म्हणजे एका जणांना 80,000 रुपये लागले यायला माहिती. तर असं आहे बघा. विमान प्रवास खूप महाग झालेला आहे. युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे 1,00,000 रुपये तिकीट झालेलं आहे. कसं लोक येणार? यायचं बी इच्छा असली तर कशी येणार? एवढे पैसे आणणार कुठून? खूप अवघड झालेलं आहे ना. असंच असतं माणसाला. म्हणून म्हणत असते पैसा सांभाळून वापरा, काटकसर करा माहिती. काटकसर ही कधी पण आपल्या उपयोगाला येते. माझी ना मी कधी पण ना 10-20 रुपये बाजूला ठेवत असते आणि मग ते आपल्याला उपयोगाला येतात कधी ना कधी माहिती. त्यामुळं काटकसर करणं हे फार गरजेचं आहे. माझे तुम्हाला वाटेल की काय काटकसर कर म्हणतात, पण करावी लागते. अरे बाबा काटकसर केल्याशिवाय संसाराला होत नाही माहिती. आता पहिल्याचे दिवस नाही राहिले.